जमीन ती स्मशानभूमीची आहे, सहकारी जमीन आहे. ती शेतकरी म्हणते तर की आमची जमीन आहे. कोणता शेतकरी? ते कल्याण पवार. कल्याण पवार. हा, त्याची जमीन आहे का मग ती? नाही, आमची आहे जमीन. आणि मग विरोध कोण करते मग? विरोध तेच करतात ना, गावालेच. गावाले म्हणजे कोण? गावाले सरपंच, ते कल्याण, ते सगळे त्यांचे ती एकच आहेत ना. मग सरपंच बी विरोध करते तुम्हाला? हा, आता चालू सरपंच का? चालू सरपंच. हो. अच्छा अच्छा अच्छा. चालू सरपंच तुम्हाला विरोध करायला, अंतविधी करण्यासाठी. अच्छा 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 अच्छा. मग हे चालू सरपंच तर लय माणसाला विचाराय सुद्धा. अच्छा अच्छा. बोलू द्या, बोलू द्या. या अलीकडे काय मला आपण चालू सरपंच काय नाव आहे त्यांचं? हे शरद पवार तोंडाने विचाराय माणसाला तयार नाही. नाही मग एक महिला सरपंच आहेत वाटतं ना, नीता शरद पवार. नीताबाई पवार तिची मालकीन आहे, शरद पवाराची बाई. अच्छा अच्छा अच्छा. आमच्या आईचं तर मी तर गावी नसताना आमच्या आईचं तर काय केलं म्हण कुळकथा मला सुद्धा माहित नाही सर. मी दवाखान्यात तिकडे होते दवाखान्याला. काय केलं म्हणजे प्रेत अडवलं होतं? हा, प्रेत. तुमची आई होती का? हो, माझी आई होती. मुक्ताबाई. पर आज आम्ही जन्मास आलो तर आम्ही काय पाप करून जन्मास आलो, ही आमची अवस्था आहे. किंवा आता आम्ही मेल्याच्या नंतर बी आम्हाला कुठं आमचं म्हणजे आमचा अंत्यविधी कुठं करायचा ना, ह्याच्यापासून आमचा प्रश्न निर्माण होतोय. आणि ती पवार नावाचा इसम की तुम्हाला ती म्हणजे मालकी रखान्यामध्ये स्मशानभूमीची म्हणजे भोगवाट्यामध्ये मसन वाटायची नोंद आहे आणि मालकी रखान्यामध्ये सरकारी जागा म्हणून नोंद आहे, तरी तुम्हाला ती मज्जाव करते, तुम्हाला येऊ देत नाही. म्हणजे तुम्ही जिवंत असून मी मेल्यात जमायत ना. अच्छा, बरोबर. मग तुम्ही एक गरजेचं की रोटी बुटी चपटी देऊन आपलं भागतंय का मतदानाच्या पिरियडमध्ये? आपण योग्य माणसाला मतदान करतो का? योग्य पक्षाला आपण मतदान करतो का? आपण गुलामी कुणाची करतो? बरोबर. मग ही प्रशासनाला ही संबंधित एवढी म्हणजे हकीकत माहीत असताना, सगळा प्रकार माहीत असताना, मग हे एवढ्या कालावधीमध्ये प्रशासनानं काय केलं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण डायरेक्ट म्हणतो की ह्याला जर कोण जबाबदार असेल तर तहसील प्रशासन जबाबदार आहे. यानंतर या प्रकरणामध्ये काय अनुचित प्रकार जर घडला तर संबंधितले तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील, तहसीलदार असतील, ग्रामसेवक असतील, तिथले जे बी कोणी प्रमुख ग्रामसेवक असतील हे ह्या गोष्टीला जबाबदार असतील. आणि यांच्यावर तर मला असं म्हणायचं तहसीलदारला की ज्या क्षेत्रामध्ये यांची नोंद आहे त्या ठिकाणी त्याचा अर्थ संबंध नसेल तर त्याच्यावरती का गुन्हा दाखल तहसीलदारनं करू नये आणि यांना का न्याय देऊ नये. जर देत नसेल तर इथून पुढं जर काही घटना तत्तापुरामध्ये घडली तर ग्रामपंचायत नाही का नाही, तहसीलदारच्या समोर या वाट्याच्या समोर त्या असणाऱ्या प्रत्ययाची विल्हेवाट लावण्याचं काम आम्ही सगळेजण करणार. या ठिकाणी येथील तहसीलदारावर स्पष्ट आरोप आहे की गेल्याच महिन्यामध्ये आपण या ठिकाणी तुम्हीच इथे मुलाखत घेतली धवेलीच्या प्रकरणामध्ये. तो प्रश्न अजूनही मार्ग निघालेला नाही त्याचा. आणि अंत्यविधी करण्यासाठी जर प्रशासन जागा जर देऊ शकत नसेल तर या ठिकाणी या देशाला स्वातंत्र्य मिळालं हे सिद्धच होऊ शकत नाही. आणि 100% 7/12 त्यांची आहे. ग्रामपंचायत ठराव घेते आणि तहसीलदारनं मनावर घेतल्याच्या नंतर हा प्रश्न नक्कीच मार्गी लागतो. आणि बहुतांशी माझं असं म्हणणं असेल, याच्या पुढे जर आपल्या गावात जर कुणी मेलं असेल, मरेल दुर्दैवानं समजा मरून पण मेलं कुणी, तर त्या माणसाचा अंत्यविधी आपण तिथं तत्तापूरमध्ये न करता आपण तहसील कार्यालयाच्या पुढे करूया. त्याच्यासाठी आम्ही खंबीर भूमिका करून आपल्यासोबत राहू. असे बरेच क्रांतिकारी जे मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो. आज आपण रेणापूर येथील तहसील कार्यालयासमोर मौजे तत्तापूर येथील ग्रामस्थ स्मशानभूमीच्या जागेसाठी 146 मधली जी जागा आहे म्हणजे प्रस्तावित मसनवाट्यासाठी किंवा पूर्वीपासून मसनवाट्यासाठी राखीव असलेली जागा, ती जागा मातंग समाजाच्या अंत्यविधीसाठी द्यावी या मागणीसाठी तत्तापूर येथील माता भगिनी, ग्रामस्थ मातंग समाजातील माता भगिनी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. तर आज 13 ऑगस्ट आहे आणि परवा 15 ऑगस्ट आहे. डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी 15 ऑगस्ट 1947ला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंदोलन केलं आझाद मैदानला मुंबई येथे.
20,000 लोकांचा मोर्चा नेला आणि त्यात जाहीरपणे सांगितलं ये आझादी झुटी है, देश की जनता भूकी है. आणि त्याच पद्धतीने आज 2025चा स्वातंत्र्य दिन उगवत आहे आणि या स्वातंत्र्य दिना दिवशी ये आझादी झुटी, जनता भूकी आणि या सरकारनं या लोकांना लुटी अशा पद्धतीचीच म्हणजे भूमिका या ठिकाणी दिसत आहे. आणि मरायला सुद्धा या ठिकाणी जागा नाही अशी परिस्थिती नक्कीच दिसून येत आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊ की आपण उपोषण कशासाठी करत आहात आणि काय समस्या आहेत. तर काय म्हणणं आहे आपलं अजी? आमची जमीन ती स्मशानभूमीची आहे, सहकारी जमीन आहे. ती शेतकरी म्हणते तर की आमची जमीन आहे. कोणता शेतकरी? ते कल्याण पवार. कल्याण पवार त्याची जमीन आहे का मग ती? नाही, आमची आहे जमीन. आणि मग विरोध कोण करते? मग विरोध तीच करतात ना, गाववाले म्हणजे कोण? गाववाले सरपंच, ते कल्याण, ते सगळे त्यांचे ती एकच आहेत ना. मग सरपंच बी विरोध करते तुम्हाला? आता चालू सरपंच का? चालू सरपंच. अच्छा अच्छा अच्छा. चालू सरपंच तुम्हाला विरोध करायला अंत्यविधी करण्यासाठी? अच्छा 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 अच्छा. मग हे चालू सरपंच तर लय माणसाला विचारायला सुद्धा. बोलू द्या बोलले बोलले. अलीकडे काय म्हणलो आपण? चालू सरपंच हे शरद पवार तोंडाने विचाराय माणसाला तयार नाही. नाही मग एक महिला सरपंच आहेत वाटतं ना, नीता शरद पवार. नीताबाई पवार तिची मालकीन आहे, शरद पवाराची बायको. तर तोंडाने विचाराय काय चाललंय काय नाही, गरीबाचं विचाराय तयार नाही. अच्छा अच्छा अच्छा. का ही वय झाली तर आम्हाला साधं म्हणत नाही तर तुम्ही कसे खातावून काय करता, पगारीच नाही तुम्हाला सांगते. स्मशानभूमीच्या संदर्भात त्यांचा विरोध आहे का? हा, विरोधच आहे तर आम्हाला. अच्छा अच्छा. आमच्या आईचं तर मी तर गावी नसताना आमच्या आईचं तर काय केलंय म्हण कुळकथा मला सुद्धा माहित नाही सर. मी दवाखान्यात तिकडे होते दवाखान्याला. काय केलं म्हणजे प्रेत अडवलं होतं? हा, प्रेत आई होती का? हो, माझी आई होती. मुक्ताबाई किसन कदम माझी आई होती. अच्छा 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 अच्छा. माझ्या आईचं तसं केलं. आणि माझ्याच आईचं नाही, अनेक जगाच्याच आईचं, ह्या आमच्या मातंग समाजाच्या आईचं तीच होईल. बरं तिथं नाही जाळली ते ती प्रत्येकाचीच आई तिथं नाही जाळ दिली का? इथं त्याच्या दारातच जाळावी का? तुम्हाला सांगते इथं पंचायत समिती पुढे जाळावी, कुठं जाळावी आम्हाला? आतापर्यंत तिथं त्या जागेमध्ये अंत्यविधी होत होता का? अंत्यविधी होत होता पण अलीकडला आम्हाला ढकलीत नेलं तर मी आमच्या गावाले आहे तर होऊ द्या, झाली तर झाली. ढकलीत म्हणजे कुठं? त्या जागेतून बाजूला काढलं? बाजूला काढलं. कुठे केल्या होते मागच्या काही अंत्यविधी? महागलची अंत्यविधी जरा पुढी होती आणि आताची अंत्यविधी माझ्या आईची त्याच्या घराच्या मागे झाली. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे रस्त्याच्या कडेला पाठीमागे रस्त्याच्या कडेला टाकले होते लाकडं, रस्त्याच्या कडेला केली जात होती. अच्छा अच्छा अच्छा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी गावचे सरपंच विरोध करत आहेत. अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी सांगितलेली आहे. असं अमर उपोषणाला बसलेले जे नागरिक आहेत, माता भगिनी आहेत, त्यांनी असा पवित्रा घेतलेला आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही किंवा स्मशानभूमीच मिळत नाही तोपर्यंत आम्ही म्हणजे येथून उठणार नाही. तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे धडाडीचे नेते सन्माननीय कृष्णकांत वाघमारे सर या ठिकाणी उपस्थित. तर या उपोषणासंदर्भात आणि आतापर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळून इतके दिवस झाले परंतु अजूनही स्मशानभूमीच्या असं प्रश्नासाठी लढावं लागते. तर आपल्याला काय वाटतंय? तसं पाहिलं वाटतं का तुम्हाला? थोडं आमच्या गावात तसं पाहिलं तर म्हणजे लोकशाही अण्णाभाऊ साठे जी म्हणाली किंवा देश की आजादी झुटी आहे क्योंकि देश की जनता भूकी आहे. तर म्हणजे आज म्हणजे पोटाचा प्रश्न आज मिटलेला आहे म्हणजे साऱ्याचा. पण आज आम्ही जन्मास आलो तर आम्ही काय पाप करून जन्मास आलो ही अशी आमची अवस्था आहे. किंवा आता आम्ही मेल्याच्या नंतर बी आम्हाला कुठं आमचं म्हणजे आमचा अंत्यविधी कुठं करायचा ना, ह्याच्यापासून आमचा प्रश्न निर्माण होतोय. आणि विषय असा आहे की बाबा भूलथापा देऊन आता ही मग वायदंडी साहेबांनी सांगितलं किंवा वायदंड म्हणजे प्रॉपरच्या लोकांना म्हणजे प्रॉपरचे वायदंडी साहेब हे म्हणजे इतके लोक हे चतुर आहेत की आपल्यामध्ये देखील कसा म्हणजे तेढ निर्माण करता येतंय की बाहेरच्या लोकांना तिथं म्हणजे अंत्यविधी करू द्यायचं नाही. जे वायदंडे म्हणत नाही ते शेतकरी म्हणत आहे. तो जे काय शेतकरी आहे पवार नावाचा इसम, त्या इसमाचं असं मत आहे की बाबा बाहेर गावून आलेल्या लोकांना म्हणजे तिथं मी अंत्यविधी करू देणार नाही, प्रॉपरच्या लोकांना मी अंत्यविधी करणार आहे करू देणार आहे. म्हणजे ते की इंग्रजाची नीती आहे, फोडा आणि राज्य करा. म्हणजे इंग्रजीचं सगळं म्हणजे ते इंग्रज आले 150 वर्ष भारतावर राज्य केलं की इंग्रजांनी कशा पद्धती केलं तर फोडा आणि राज्य करा या पद्धतीने केलं. आणि काही प्रस्थापित पक्षांना बी त्याचंच अवलोकन केलं
अच्छा अच्छा अच्छा. हां, त्या पद्धतीत आजपर्यंत चाललंय की बाबा आज आपण म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झालं. आज 15 ऑगस्ट जवळ आला. आज 13 ऑगस्ट दिवशी आपण उपोषणाला बसलो. किंवा आम्हाला स्वातंत्र्य नाही, ही अशी आमची अवस्था झाली. मग ज्यावेळेस आम्हाला जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय, जी की आपण बी ते तपासणं गरजेचं आहे की आपण योग्य माणसाला मतदान करतोत का. गुड. की आपण चपटी बुटी रुटीवर आपण विकले जातोत का. याही गोष्टीचा आपण एवढे जण आपण इथं उपोषणाला बसलो. आता माझ्यासारखा जर तुमच्या गावामध्ये जर कोणता माणूस असेल तर मी त्या ग्रामपंचायत पुढे मी अंत्यविधी केला असता. बर. की आज तुमच्या समाजामध्ये कोण सुशिक्षित आहे, तुम्ही एवढे आहेत, कोणते वायदंडे नावाचे पोलीस पाटील त्या गावात होते, किंवा तुम्ही तुमची गणता काय होत्या की तुम्ही पोलीस पाटील तुमचाच आहे, तुम्ही समाजामध्ये सुशिक्षित आहात, शिकलेले आहेत. आणि ती पवार नावाचा इसम की तुम्हाला ती म्हणजे मालकी रखान्यामध्ये स्मशानभूमीची म्हणजे भोगवाट्यामध्ये मसन वाटायची नोंद आहे आणि मालकी रखान्यामध्ये सरकारी जागा म्हणून नोंद आहे, तरी तुम्हाला ती मज्जाव करते, तुम्हाला येऊ देत नाही. म्हणजे तुम्ही जिवंत असून मी मेल्यात जमायत ना. अच्छा, बरोबर. मग तुम्ही एक गरजेचं की रुटी बुटी चपटी देऊन आपलं भागतंय का मतदानाच्या पिरियडमध्ये. आपण योग्य माणसाला मतदान करतो का, योग्य पक्षाला आपण मतदान करतो का, आपण गुलामी कुणाची करतो. बरोबर. बाबासाहेबांनी काय सांगितलं की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. मग आज बी आपण गुलामच आहेत ना. करेक्ट. तुम्ही इथं बसलात पण तुम्ही मेले म्हणून बसलात इथं. हे बाबासाहेबांची देण आहे की तुम्हाला एवढा तर अधिकार भेटलाय की आंदोलन करायचा म्हणून. नक्कीच. अण्णा भाऊ काय म्हणले ह्या मागण्या संदर्भात आता काय होईल वाटत तुम्हाला. मागण्या संदर्भात विषय किंवा असं उपोषणाला बसून ही तुमचा प्रश्न मिटणार नाही. तुम्हाला सडक गरम करावं लागेल, तुम्हाला तीव्र आंदोलन करावं लागतील. आणि विशेषतः म्हणजे आज माझ्या एखाद्या ह्याच्यातला आम्ही मेलो तरी हार बेहतर ना. एखाद्याच्या आमच्यातले एखादा जर मेला तर इथं तहसीलच्या समोरच आमचा अंत्यविधी व्हावा, हे जिद्द तुम्ही स्वतः बाळगून जावा. की बाबा मी शेवट माझा मी तिथं गावात झाले तर मी इथं बसलोय तोपर्यंत माझ्या स्मशानभूमीचं कंपाऊंड झालं पाहिजे. गुड, व्हेरी गुड. की आज तिथला सरपंच येईल, पोलीस पाटील येईल, तहसील प्रशासन येईल किंवा इतर राजकीय पक्षाचे पुढारी येतील, तुम्हाला गोड गोड बोलतील, जे तुम्हाला त्याला टॅक्स समजलेले असते की ह्याला काय लागतंय म्हणून. आता आमच्या वायदंड्याचं माप किती आहे, त्याचा किस्सा किती पोचतो, त्याच्या खिशामध्ये टाकल्यास काय होतंय, इथपर्यंत त्या लोकांना अभ्यास असतंय. तुम्ही जर ठरविलो त्या न्यूजवर सांगतो टाकले शिव झाले का आतापर्यंत, असं झालंय का. हा, तर मग सडक गरम केली पाहिजे, सडक गरम केली, योग्य माणसाला मतदान केलं, योग्य माणसाला मतदान पाहिजे. आणि किंवा तुम्ही जी गुलामी जीवन जगतात, गुलामाची ती गुलामगिरी झुटकारून दिली पाहिजे. आता आम्ही तुम्ही यांच्या गावात येतो, आम्ही या लोकांना घेतो, येतो तुम्ही सांगतात आम्हाला तुमच्या अडचणी काय आहेत, काय आहे, ही करा म्हणून ह्या पद्धती. तरी हे लोक काय करतात, प्रस्थापितालाच मतदान करतात. तरी आणि डबल म्हणजे स्वातंत्र्य मिळून ह्याला स्वातंत्र्य खरं नाहीच आहे आणि प्रस्थापिताच्या गुलामीत जगणारी हे जमात आहे. अच्छा अच्छा अच्छा. या ठिकाणी सन्माननीय वंचित बहुजन आघाडीचे जे नेते आहेत कृष्णकांत वाघमारे सर यांनी सांगितलं की हे अशा पद्धतीने आंदोलन कुठपर्यंत करायचं, तर सडक गरम केली पाहिजे आणि योग्य व्यक्तीला मतदान केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरांनी दिलेले अधिकार योग्य पद्धतीने वापरले पाहिजे. तर या ठिकाणी या रेणापूर तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी धावून जाणारे आणि लोकांच्या अडीअडचणींना मदत करणारे सन्माननीय विशालजी कांबळे सर आहेत. तर आपल्याला या आंदोलनाबद्दल काय वाटतं सर. ह्या आंदोलनाबद्दल मला एकच म्हणायचं आहे की एक 2-4 महिन्याखाली एक प्रश्न उद्भवला होता स्मशानभूमीचा दत्तापूरला. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही बघितलं ते परिस्थिती. त्या ठिकाणी संबंधित प्रशासन बी जाऊन आले. मग ही प्रशासनाला ही संबंधित एवढी म्हणजे हकीकत माहीत असताना, सगळा प्रकार माहीत असताना मग हे एवढ्या कालावधीमध्ये प्रशासनानं काय केलं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण तिथं परिस्थिती उद्भवली असंच प्रशासनानं जावं आणि तात्पुरतं एक काहीतरी समाधान करून यावं, हा त्याच्यातला कायमस्वरूपी पर्यायी मार्ग नाही असं मला वाटतंय. कुठंतरी ह्या गोष्टीला तहसील प्रशासनच जबाबदार आहे असं म्हणायला मला तर काय डायरेक्ट म्हणतो की ह्याला जर कोण जबाबदार असेल तर तहसील प्रशासन जबाबदार आहे. का तर एवढा मोठा उद्रेक तिथे घडला, अंत्यविधी करू दिला नाही, 2-3-2.5 वर्ष म्हणजे 2-3 तास संघर्ष करून मग पुन्हा तिथं मार्ग निघाला. ते मार्ग काढावी तहसील प्रशासनाचेच कर्मचारी आलते.
मग एवढं होत असताना हा प्रश्न पुन्हा उद्भवू नये यासाठी तहसील प्रशासनाने काय उपाययोजना केली हे बी या समस्त गावकऱ्यासमोर त्यांना मांडायला पाहिजे होते. येस येस येस. मग ह्याचा अर्थ असा आहे की संबंधित व्यक्तीच्या मागं शासकीय प्रशासन मजबूत उभा आहे. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे आपल्यावर अन्याय कोण करायला ह्या समाजावर? संबंधित तो पवार नावाचा व्यक्ती आणि तहसील प्रशासन. Yes. हा माझा जाहीर आरोप आहे. कारण प्रशासन पाठीमागं असल्यामुळंच ह्या गोष्टी केल्या जातात. मग काय काय ह्याच्यावर उपाय काय आहे असं वाटतं तुम्हाला? उपाय संबंधित जे बी कोणी दोषी अधिकारी आहेत ह्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार काय करता येईल ह्या गोष्टी करायला पाहिजे. ह्या गोष्टीमध्ये माननीय जिल्हाधिकारी मॅडमनी लक्ष घालायला पाहिजे की आमचा एखादा व्यक्ती मेल्यासच प्रशासनाला जाग येईल आणि जाग येऊन बी तात्पुरता गोलमाल करून शांतता करून जाळून येतात वापस आणि त्याच्यानंतर संबंधित अधिकाऱ्यानं काहीच केलं नाही. ह्याचा अहवाल माननीय मॅडमला बी पाठवला नसेल आणि कुणालाच पाठवलं नसेल. मग भविष्यात पुन्हा प्रश्न ते उद्भवू नये म्हणून आमचा समाज बांधव आता जागृत झाला आहे. म्हणजे त्यांचंच अभिनंदन म्हणतो की प्रशासन जरी झोपलं असलं तर प्रशासनाला झोपीचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी आज तातापूरचा समाज बांधव मोठ्या संख्येने तो उपस्थित आहे. आणि या आमच्या समाज बांधवाचा तहसील प्रशासनानं अंत पाहू नये. आम्हाला कसलेही आंदोलन करता येते. मग आम्ही कायदा सुव्यवस्थेचा पुन्हा विचार करणार नाहीत ना काहीच करणार नाहीत. प्रशासनानं अगोदरच्या झालेल्या तपासणीच्या ह्याच्यातच जे काय आहे ते संबंधितावर कारवाई करावी. 100%. अन्यथा आम्हाला वेगळं काय तीव्र करण्यास भाग पाडू नये एवढी मी रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष या नात्यानं प्रशासनाला एक विनंती करतो. यानंतर या प्रकरणामध्ये काय अनुचित प्रकार जर घडला तर संबंधितले तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील, तहसीलदार असतील, ग्रामसेवक असतील, तिथले जे बी कोणी प्रमुख ग्रामसेवक असतील हे ह्या गोष्टीला जबाबदार असतील आणि यांच्यावर कठोरात कठोर जी काय शासन असेल ते करावं अशी विनंती करतो. तर नक्कीच या ठिकाणी विशालजी कांबळे सर यांनी आता सांगितलं आहे की संबंधित जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना पाठीशी घालणारे आणि त्या प्रत्यक्ष त्याच्यामध्ये त्या कट कारस्थानामध्ये सहभागी होणाऱ्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई झाली पाहिजे. तर या ठिकाणी कोण बोलणार तुम्ही काय? तर या ठिकाणी कमलाकरजी चिकटे सर ज्यांना की या क्षेत्रातला म्हणजे गायरान क्षेत्र असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातला एक दांडगा अनुभव आहे त्यांच्याशी आपण चर्चा करू की सर आपल्याला काय वाटतं या समस्येबद्दल? आज जे ततापूर या ठिकाणचे जे बांधव आमचे भगिनी उपोषणाला बसलेले आहेत, आम्हाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले पण मरताना सुद्धा आम्हाला ठिकाण नाही किंवा आम्हाला स्वातंत्र्य नाही अशी आमची अवस्था या ठिकाणची आहे. गेल्या 10 वर्षापूर्वी या ठिकाणी मारुती गायकवाड आम्ही सगळ्यांनी मिळून शासनाला एक पत्र दिलं होतं भारी बहुजन महासंघाच्या वतीनं की दलित समाजाचा सर्वे करावा आणि प्रत्येक ठिकाणी गाव तिथं दलित समाजाला स्मशानभूमी द्यावी. त्या पद्धतीचं पत्र पण निघालं होतं. पण या निगरगट शासनानं किंवा या इथल्या असणाऱ्या प्रशासनानं त्याची मनावाची दखल घेतली नाही. म्हणून ज्या ज्या ठिकाणी आता आम्हाला जे त्रास होतो आहे, आमच्या प्रेत अडवले जाते, जाळू दिलं जात नाही, त्याला हे सगळी इथली असणारी तहसीलची यंत्रणा जबाबदार आहे. कारण 10 वर्षापूर्वी आम्ही आमच्या लक्षात आणून दिलं होतं की अशा पद्धतीचे प्रकरण आहेत. त्यापूर्वीचं सांगायचं झालं तर गोडळ्याचा बी हा प्रश्न होता. त्या काळातसुद्धा ती मार्गी आम्ही लावला होता. तेव्हाच आम्ही पत्र दिलं होतं की सगळ्या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये झालं पाहिजे, पण तसं झालं नाही. त्याच्यानंतर दहिलीचं पण प्रकरण असंच झालेलं आहे. 7-12 असतानासुद्धा इथले प्रशासनामधला नायब तहसीलदार, तलाठी आणि गिरदावर आणि तो शेतकरी एकत्र येऊन तिथले 7-12वरची स्मशान म्हणजे नोंद उडवून टाकली आणि त्यांचीसुद्धा हाल अशाच पद्धतीने केली. इथं बघितलं तर गट नंबर 146 मध्ये बघितलं तर क्षेत्र सरकारी असं दाखवतं आहे, इतरमध्ये स्मशानभूमीची नोंद दाखवतं आहे आणि जे आज अडवतो आहे तो कोण पवार त्याचा अर्थ त्या ठिकाणी संबंध दिसत नाही. तर मला असं म्हणायचं तहसीलदारला की ज्या क्षेत्रामध्ये यांची नोंद आहे त्या ठिकाणी त्याचा अर्थ संबंध नसेल तर त्याच्यावरती का गुन्हा दाखल तहसीलदारनं करू नये आणि यांना का न्याय देऊ नये. जर देत नसेल तर इथून पुढं जर काही घटना तत्तापूरमध्ये घडली तर ग्रामपंचायत नाही का नाही तहसीलदारच्या समोर या वाट्याच्या समोर त्या असणाऱ्या प्रत्येकाची विल्हेवाट लावण्याचं काम आम्ही सगळेजण करणार. या ठिकाणी विविध संघटनेचे पक्षाचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आलोत आणि सतत यांच्या पाठीशी राहणार.
एवढंच बोलतो. नक्कीच या ठिकाणी सरांनी सांगितले की प्रशासन हे कशा पद्धतीनं काम करत आहे आणि प्रशासनाला एक सज्जड इशारा त्यांनी दिलेला आहे की आता यापुढे अशी घटना घडली तर तहसील प्रशासनासमोर अंत्यविधी केला जाईल. तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आचार्य सर या ठिकाणी, तर काय वाटतं सर आपल्याला, अजून समस्या कायमच आहेत? प्रथमतः तुम्ही वेगवेगळ्या पक्षाचे, आता पक्ष आहे म्हणून सांगतो, वेगवेगळ्या पक्षाचे ज्यावेळेस मतं मागायला जाता किंवा मग मतं हे करायला जातं त्यावेळेस काय आश्वासन देतं किंवा काय मूलभूत समस्या सुटल्या नाही तर पुन्हा ही समस्या, बरोबर आहे का, मूलभूत समस्या सुटल्या नाहीत तर मग तुम्ही विकास काय करणार, कोणीतरी काय करणार, तुम्ही म्हणजे सत्तेत असा अगर नसा इथल्या निगरगट मतं मागा तर जाता तुम्ही. या भारतातल्या निगरगट प्रशासनाचा आणि येथील राजकीय पक्षाचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध व्यक्त करतो. कारण देशाच्या स्वातंत्र्यानंतर आताही येथील वंचित पीडित बहुजनातील शोषित समाजातील सर्व व्यक्तींना अगदी स्वतःला कुठं जाळायचं याचा अजूनही प्रश्न आहे. येथील राजकारणी इलेक्शनच्या टायमामध्ये भरपूर वचन देतात, भरपूर अभिवचन देतात, येथील सत्ता कुणाच्या ताब्यात आहे, तर या देशातील 176 जी घराणी आहेत, ज्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील निगरगट असे लोक आहेत जे की तेथील जमीन दांडगे आहेत आणि त्यांच्याच या जमिनी आहेत. या तालुक्यामध्ये अनेक दिवसापासून या स्मशानभूमीचे प्रत्येक गावामध्ये प्रश्न आहेत आणि दर महिन्याला या ठिकाणी एक उपोषण हे स्मशानभूमीसाठी होत असते. येथील प्रशासनाला याची थोडी गंभीरता नाही. माझा येथील तहसीलदारावर स्पष्ट आरोप आहे की गेल्याच महिन्यामध्ये आपण या ठिकाणी तुम्हीच इथे मुलाखत घेतली धवेलीच्या प्रकरणामध्ये, तो प्रश्न अजूनही मार्ग निघालेला नाही त्याचा. आणि म्हणून माझा प्रशासनावरच आरोप आहे की प्रशासन जर शेतकरी इथला प्रशासनाला भीत नसेल तर येथील प्रशासनाचा या ठिकाणी अपयश आहे. प्रशासन याला जबाबदार आहे आणि प्रशासनानं यापुढील काळामध्ये या ठिकाणी बहुजनातील मातांग असतील, बौद्ध असतील, एससीतील, एसटीतील, ओबीसीतील सर्व व्यक्तींना जर या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी जर प्रशासन जागा जर देऊ शकत नसेल तर या ठिकाणी या देशाला स्वातंत्र्य मिळालं हे सिद्धच होऊ शकत नाही. म्हणून मी या ठिकाणी प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करतो. त्यांनी ताबडतोब हा प्रश्न निकाली काढावा. एकाच गावचा नाही तर तालुक्यातील अनेक गावामध्ये या स्मशानभूमीचे प्रश्न आहेत आणि या प्रश्नासाठी येथे जे काल नवनियुक्त जे तहसीलदार साहेब आलेत, या ठिकाणी जे कोणी येऊन गेलेत त्यांच्याने हा प्रश्न सोडवता आला नाही. परंतु येथे नवीन रुजू झालेल्या तहसीलदार साहेबाला माझी विनंती आहे की कृपया आपण या प्रश्नामध्ये जाणीवपूर्वक स्वतः लक्ष घालून हा प्रश्न कसा सोडवता येईल हे बघावे. अन्यथा या पुढील काळामध्ये या तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अगदी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल याची आपण गंभीर दखल घ्यावी असं मला या ठिकाणी सांगायचे. नक्कीच सर, या ठिकाणी सरांनी सांगितले कशा पद्धतीनं शासन प्रशासन आणि इथले सत्तेत राहणारे लोक भूलथापा देऊन निवडून येतात आणि इथल्या मूलभूत समस्येकडे लक्ष देत नाहीत. तर या ठिकाणी या तालुक्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय मारुती भाऊ गायकवाड या ठिकाणी आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की या समस्या आतापर्यंत का राहिल्या. तुमचा एवढा अनुभव आहे, तुम्ही इतकं म्हणजे तालुक्या जिल्ह्यामध्ये तुमचं हे आहे आणि अजून गावागावामध्ये समस्या आहेत की जाळायचं कुठं, तर ही समस्या का राहिली असं वाटतं तुम्हाला? आपण तसं पाहिलं तर रेणापूर तालुक्यामध्ये बहुतांशी मागासवर्गीयच्याच म्हणजे महार माग याच जातीच्या स्मशानभूमीच्या तालुक्यामध्ये गंभीर समस्या आहेत. त्याच्यापैकी 1-2 गावाच्या समस्या निकाल लागल्या असतील की तीही लोकांच्या आंदोलनामुळे सहज काही कामं होत नाहीत, पण लोकांना तीव्र आंदोलनं केली त्याच्यामुळे ती मार्गी लागली. आणि विषय कसा आहे, दत्तापूरसारख्या ठिकाणी तर म्हणजे बाकीची गोष्ट करायची गरज नाही, शासनानं मनावर घेतल्या सहज होणारं काम आहे. पहिला मुद्दा ग्रामपंचायतीनं ठराव घेतला की अतिक्रमण काढावं. दुसरा मुद्दा तहसीलदारला माहिती आहे की सरकारी जमीन आहे आणि सरकारी जमीन एवढीच त्यांच्या नावानं नोंद असताना सुद्धा इथं फक्त ढिलाईपणा किंवा कुण्या गावकऱ्याच्या दबावाला म्हणा कुठल्या तरी दबावाला पुणे प्रशासन करीत नाही.
आणि 100% 7/12 त्यांची आहे. ग्रामपंचायत ठराव घेते आणि तहसीलदारनं मनावर घेतल्याच्या नंतर हा प्रश्न नक्कीच मार्गी लागतो. आणि बहुतांशी माझं असं म्हणणं असेल, याच्या पुढे जर आपल्या गावात जर कुणी मेलं असेल, मरेल दुर्दैवानं समजा मरून पण मेलं कुणी, तर त्या माणसाचा अंत्यविधी आपण तिथं दत्तापूरमध्ये न करता आपण तहसील कार्यालयाच्या पुढे करूया. त्याच्यासाठी आम्ही खंबीर भूमिका करून आपल्यासोबत राहू. असे बरेचसे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत. सोमसापूर असेल, तुमचं भंडारवाडी असेल, मग या पद्धतीनं आपल्याला आंदोलन केल्याशिवाय याच्यापुढे माझी तुम्हाला विनंती असेल गावकऱ्यांना की ती उद्याचा होणारा दफनविधी तिथं न करता आपण तहसील कार्यालयाच्या समोर कोण हा प्रश्न सोडून घेऊ, एवढे या ठिकाणी मी सांगतो. नक्कीच या ठिकाणी सरांनी सांगितलं की या ठिकाणीच आणून अंत्यविधी करावा. तर दत्तापूरचा हा जो प्रश्न आहे तो प्रश्न अतिशय साधा सरळ सिंपल आहे. कारण 146 मध्ये जी जागा आहे, कारण मागच्या वेळेस जे आंदोलन झालं होतं किंवा अंत्यविधी झाला होता त्यावेळेस सन्माननीय म्हणजे इथले नायब तहसीलदार, मंडलाधिकारी घाडगे असतील, नायब तहसीलदार कानडे सर असतील, PI काकडे सर असतील, यांनी तिथं येऊन अंत्यविधी त्या 7 गुंठेच्या जागेवरच केला होता. परंतु वारंवार फक्त जातीवाद करण्यासाठी आणि इथल्या मातंग समाजाला मरण्यासाठी जागा मिळू नये हे षडयंत्र कारस्थान असल्यामुळं याला जबाबदार असणारे जे मुसने ग्रामसेवक आहेत त्यांना ठराव घेतलेला आहे. या ठिकाणी विकास जोगदंड यांनी ठराव दिला होता की त्या ठिकाणी स्मशानभूमी हवी किंवा वेगळ्या म्हणजे त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी इशारा दिला होता. त्यावर कारवाई झाली आणि तिथं अंत्यविधीच्या टायमिंगला सुद्धा 7 गुंठे जागा त्या जागेतच अंत्यविधी झाला. परंतु फक्त जातीवाद करण्यासाठी सरपंच, त्या गावचे सरपंच असतील, सरपंच पती असतील, शरद पवार यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं की तिथं म्हणजे स्मशानभूमी करावी. कारण मी त्याचा साक्षीदार आहे किंवा तिथं म्हणजे न्यूज घेतलेली होती. शासन प्रशासनाच्या समोर त्या 7 गुंठ्यामध्ये झालेल्या असताना फक्त दलित समाजाला, इथल्या मातंग समाजाला विरोध करायचा म्हणून ही कुठंतरी षडयंत्र चालू आहे. आणि आता कुठंतरी ठराव घेतला म्हणून असं मुसनेने तुम्हाला सांगितलं. ग्रामसेवक मुसने अतिशय जातीवादी करप्ट माणूस आहे, भ्रष्ट माणूस आहे. त्या माणसाला निलंबित केलं पाहिजे कारण दलित विरोधी ऍक्टिव्हिटी तो करत आहे. कारण अहवाल असताना म्हणजे ठराव असताना की दलितांची म्हणजे स्मशानभूमी किंवा मातंग समाज स्मशानभूमी ज्या जागेत आहे त्या जागेत झाली पाहिजे हा ठराव असताना त्या ठरावाच्या विरुद्ध कृती करतात. म्हणजे दलित विरोधी कृती आहे. आणि अॅट्रॉसिटी ऍक्टचा जो म्हणजे 1989चा जो अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे त्या कायद्यानुसार लोकसेवकांना खोटी माहिती देणे, लोकसेवकाला खोटी माहिती सांगणे या सेक्शन खाली त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाला पाहिजे. कारण ही आता मरण्यासाठी तयार असणाऱ्या लोकांना मरण्यासाठी जागा जर मिळत नाही तर ही मोठी शोकांतिका आहे. याला स्पष्ट इथले मंडलाधिकारी असतील, ग्रामसेवक असतील, हे सर्व जबाबदार आहेत. हे म्हणजे आपण पाहू शकता कारण तिथं त्या व्हिडिओमध्ये किंवा त्या न्यूजमध्ये स्पष्ट आहेत त्या 7 गुंठेमध्ये. मग ती जागा जर नसेल, ती जागा जर मातंग समाजाच्या किंवा स्मशानभूमीची जागा नसेल तर शासन प्रशासनाने तिथं आतापर्यंत त्या दिवशी अंत्यविधी का केला? आणि त्याच्या काय बापाची जागा आहे का त्या तो जो पवार आहे आणि तो सांगतो की कुणाला जाळायचं, वादंडेला जाळायचं, जोगदंडला जाळायचं, ह्याला जाळायचं, त्याच्या ती काय कोण काय म्हणजे कुठला काय लागून गेला का? आपल्या भाषेमध्ये ते काय कलेक्टर लागून गेला का? आणि स्वतः त्यानं ही करत असताना मरणाऱ्या जागेत त्या सर्वांवर अॅट्रॉसिटी प्रतिबंधक ऍक्ट नुसार कारवाई व्हावी. कारण मी स्वतः तो म्हणजे तिथं गेलो असताना ती परिस्थिती सगळी पाहिली आहे. कुणाच्या बापाची जागा नाही, ती शासकीय जागा आहे, मसनवाटेची जागा आहे आणि कुणी उपकार करत नाही 1 इंचभर जागा देऊन. म्हणून त्याला संबंधित आता त्यांनी सांगितलं सरपंच असतील, सरपंच पती असेल, कारण तिथं सुद्धा त्यांनी म्हणजे होते तिथं त्या अंत्यविधीच्या टायमिंगला लास्ट मुक्ताबाई काय त्यांचं नाव त्या मुक्ताबाईच्या अंत्यविधीला. आणि मग एवढं सगळं असताना सगळं विषय स्पष्ट असताना फक्त दलित विरोधी ऍक्टिव्हिटी करायची म्हणून हा आज यांच्यावर पाळी आणलेला आहे, वेळ आणलेली आहे. तर यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झालाच पाहिजे असे आव्हान मी फाईट फॉर राईट न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतो. आणि हे जे गावात राहणारे लोक आहेत त्यांना म्हणजे एससीच्या लोकांना म्हणजे विश्वासात न घेता किंवा त्या ग्रामसभेला नसताना तो ठराव गायरान जमिनीमध्ये जर हलवायची म्हणजे हा म्हणजे एक प्रकारे कट कारस्थान आहे. ही होते का लोक तिथं, त्यांच्या सह्या होत्या का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि त्या ठरावाच्या अगोदर
मुसनेनं काय सांगितलं, ग्रामसेवक म्हणजे अतिशय करप्ट आणि भ्रष्ट अधिकारी आहे, पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही असे लोक सांगत असतात. आणि त्या म्हणजे ग्रामसेवकनं सांगताय की ठराव कुठे घेतलाय, ह्याच्यामध्ये गारांमध्ये ठराव घेण्याचा अधिकार आहे का? बरं घेतला असेल तर त्याच्या अगोदरच्या ठरावाचं का केलं, दलित विरोधी ऍक्टिव्हिटी का केली, ठराव म्हणजे त्याला कचऱ्याची टोपली का दाखवली, हा देखील प्रश्न या ठिकाणी नक्कीच निर्माण होत आहे. म्हणून या सर्वांवर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार कारवाई व्हायला पाहिजे. आणि हे जे बांधव आहेत या बांधवाला विश्वासात न घेता त्यांची म्हणजे त्यांच्या विरुद्ध कृती केली, याच्यावर सुद्धा कारवाई नक्कीच झाली पाहिजे. थांबतो या ठिकाणी. आपल्याला यावर काय वाटतंय हे आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा. आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायतमध्ये जरा म्हणजे बोलावं लागेल, ग्रामपंचायत म्हणजे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत, ग्रामपंचायत मध्ये तिथे जाणारे लोक आहेत, ती काय हांजीच करायला आहेत का? आरक्षणानं उभा राहून म्हणजे लोकांचं प्रतिनिधी करून त्याला एवढं माहित होत नाही का की ठराव कोणता घेतला आणि काय केलं, त्याला विरोध का केला नाही, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी नक्कीच निर्माण होतो. म्हणूनच आपल्या समाजावर म्हणजे जे प्रतिनिधी आहेत ते योग्य पद्धतीने काम करत नाही. तिथं ग्रामसेवकाला जाब विचारला पाहिजे होता की तुम्ही का हा ठराव घेतला आणि कशासाठी घेतला, आमच्या माणसाला विश्वासात का घेतलं नाही, हे आमच्यावर अन्याय आहे, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी नक्कीच इथं उपस्थित राहतो. म्हणूनच ही वेळ या ठिकाणी निर्माण झाली आहे. थांबतो. यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा. आणि आमच्या आंबेडकर पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, क्रांतिकारी जय भीम.